नमस्कार. ज्योतिष महाशक्तीच्या या विशेष भेटीमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय दर्शकांनो, तुम्ही योग्य वेळी या व्हिडिओवर आला आहात, कारण आता केवळ 7 दिवस, केवळ पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्याचा प्रवाह बदलून टाकणार आहेत. आजवर तुम्ही भोगलेला संघर्ष, सहन केलेले कष्ट आणि पाहिलेली निराशा यावर पूर्णविराम लागणार आहे. आजची ही भविष्यवाणी कुठल्याही जुजबी अंदाजेवर आधारित नाही. ग्रहांची सखोल स्थिती आणि अंकशास्त्राचे विश्लेषण करून काढलेले हे 100% सत्य भविष्य आहे. या 7 दिवसांत तुम्हाला तुमच्या आयुष्यात 4 मोठे संकेत मिळणार आहेत. ते संकेत ओळखले तर तुमचं संपूर्ण जीवन एका नव्या उंचीवर जाईल. म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. एकही क्षण पुढे ढकलून स्किप पाहू नका, कारण माहितीचा एक तुकडा जरी सुटला तर तुम्ही एक मोठी सुवर्णसंधी गमावून बसाल. संकेत क्र 1. धनसंबंधी अडचणींचा मुळातून शेवट. वृषभ राशीसाठी धन आणि स्थिरता हे नेहमीच महत्त्वाचे विषय राहिले आहेत. गेले काही काळ शनी ग्रहाच्या स्थितीमुळे तुम्हाला आर्थिक अस्थिरता अनुभवावी लागली, पण आता शुभ ग्रहांचे आगमन तुमच्या 2ऱ्या आणि 11व्या स्थानामध्ये द्वितीय आणि एकादश स्थान होत आहे. नेमका बदल काय असेल? तुमचे जे पैसे अडकले होते, विशेषतः कर्जदाराकडून किंवा जुने येणे म्हणून, ते अचानक आणि पूर्ण व्याजासहित परत मिळतील. संधीचे स्वरूप. दीर्घकाळापासून तुम्ही ज्या मोठ्या आर्थिक योजनेवर मेजर फायनान्शियल प्लॅनिंग काम करत आहात, ती आता यशस्वी होईल. तुमच्या बँक खात्यातील शिल्लकीमध्ये बॅलन्स लक्षणीय वाढ होईल आणि तुमचे डोक्यावरचे कर्जाचे ओझे, डेट बर्डन कायमस्वरूपी हलके होईल. परिणाम. तुमच्या कुटुंबाला एक मोठा दिलासा मिळेल. घरात पैशांची आवक, इन्फ्लो ऑफ मनी वाढेल आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुरक्षित झाल्याची भावना अनुभवाल. हा पहिला संकेत म्हणजे लक्ष्मीचे वरदान आहे. संकेत क्र 2. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाची पुनर्बांधणी. वृषभ राशीच्या लोकांच्या स्वभावात नात्यांना जपण्याची एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, पण सध्या गुरुग्रहाच्या प्रतिकूल स्थितीमुळे तुमच्या वैवाहिक संबंधांमध्ये मॅरिटल रिलेशन्स तणाव निर्माण झाला असेल. संवादाचा अभाव, लॅक ऑफ कम्युनिकेशन आणि गैरसमज यामुळे नात्यात अंतर आले असेल. नेमका बदल काय असेल? येत्या 7 दिवसांत तुम्ही आणि तुमचे आयुष्यभराचे सोबती, लाईफ पार्टनर यांच्यात मनापासून संवाद साधला जाईल. अनेक दिवसांपासून साचलेले राग आणि क्लेश दूर होतील. संधीचे स्वरूप. जर तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर असेल तर अचानक येणारी एखादी शुभ वार्ता किंवा आनंदी प्रसंग, उदा. लहान मुलांचा कार्यक्रम तुमच्या नात्याला एकत्र आणेल. परिणाम. अविवाहित तरुणांना उत्कृष्ट वधू किंवा वर मिळण्याचे शुभ संकेत मिळतील. तुमचे घर आता पुन्हा आनंद आणि समाधानाचे केंद्र बनेल. संकेत क्र 3. विरोधकांवर सहज विजय आणि अधिकार प्राप्ती. कामाच्या ठिकाणी असो किंवा तुमच्या सामाजिक क्षेत्रात तुमच्या विरोधात कटकारस्थाने, कन्स्पिरसीज रचणारे अनेक लोक तुमच्या प्रगतीवर जळत आहेत. हे शत्रू, एनिमीज तुम्हाला मागे खेचण्याचा सतत प्रयत्न करत आहेत. नेमका बदल काय असेल? तुमच्या 6ठा स्थानाचा स्वामी, लॉर्ड ऑफ द 6th हाऊस बलवान होत असल्याने तुमच्या विरोधकांची कूटनीती, डिप्लोमसी त्यांच्यावरच उलटेल. त्यांचे खोटे बोलणे, फॉल्सहूड आणि गुप्त कारवाया लोकांसमोर उघडकीस येतील. संधीचे स्वरूप. कोणत्याही न्यायालयीन खटल्यात, ज्युडिशियल केस किंवा कार्यालयातील वादात निर्णय तुमच्या बाजूने लागेल. परिणाम. केवळ विजयच नाही, तर या प्रकरणानंतर तुम्हाला समाजात आणि कामाच्या ठिकाणी एक विशिष्ट मान, स्पेशल रिस्पेक्ट आणि अधिकारपद, पोझिशन ऑफ ऑथॉरिटी प्राप्त होईल. जे लोक तुमचे वाईट चिंतत होते ते आता आपोआप तुमच्या मार्गातून बाजूला होतील. संकेत क्र 4. कार्यक्षेत्रात मोठे पद आणि नवीन संधी. वृषभ राशीच्या लोकांना त्यांच्या कामात सातत्याने मेहनत करूनही योग्य मान्यता, रेकॉग्निशन मिळाली नसेल. तुमच्या 10व्या स्थानात दशम स्थान, भाग्यकारक ग्रहांची युती होत असल्याने आता नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. नेमका बदल काय असेल? तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला अचानक आणि अनपेक्षित अशी पदोन्नती, प्रमोशन मिळेल. ही पदोन्नती केवळ वेतनवाढ नसून अधिक जबाबदारीचे आणि मोठ्या अधिकाराचे पद असेल. संधीचे स्वरूप. व्यवसायात असाल तर एक अतिशय महत्त्वाचा व्यावसायिक करार, क्रुशल बिझनेस अग्रीमेंट तुमच्या हातात येईल, ज्यामुळे तुमचा व्यवसाय अनेक पटीने वाढेल. तुम्हाला तुमच्या इच्छित ठिकाणी डिझायर्ड प्लेस बदली, ट्रान्सफर देखील मिळू शकते. परिणाम. तुमची कीर्ती, फेम दूरवर पसरेल. तुमच्या कामामुळे तुम्ही केवळ आर्थिकदृष्ट्याच नाही, तर सामाजिकदृष्ट्याही खूप समृद्ध व्हाल. वृषभ राशीच्या मित्रांनो, हे 4 संकेत तुमच्या नशिबाची दारे उघडत आहेत. पण या सुवर्णकालाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवळ एक सिद्ध आणि प्रभावी उपाय करायचा आहे. उत्तम फलप्राप्तीसाठी उपाय. येत्या 7 दिवसांत, विशेषतः शुक्रवारी, फ्रायडे, माता लक्ष्मीचे ध्यान करून श्री सुक्तमचे पठण करा. तसेच शक्य झाल्यास एका अंध व्यक्तीला किंवा गरीब विद्यार्थ्याला शिक्षणाचे साहित्य दान करा. हा उपाय तुमच्या मार्गातील सूक्ष्म अडथळे दूर करेल. तर वृषभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, मला खात्री आहे की आजच्या या विशेष भागाने तुमच्या मनात एक नवा आत्मविश्वास निर्माण केला असेल.
आपण पाहिलेल्या 4 महत्त्वपूर्ण संकेतांचे सार पुन्हा एकदा लक्षात ठेवा. संकेत 1. धनसंबंधी अडचणींचा मुळातून शेवट होऊन घरात लक्ष्मीचे आगमन होणार आहे. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. संकेत 2. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनाची पुनर्बांधणी, ज्यामुळे घरात शांतता आणि प्रेम परत येईल. संकेत 3. कामाच्या ठिकाणी आणि समाजात तुमच्या विरोधकांचा पराभव होऊन तुम्हाला मान आणि अधिकार मिळणार आहे. संकेत 4. कार्यक्षेत्रात मोठी संधी आणि अनपेक्षित पदोन्नती मिळून तुमचे यश सिद्ध होणार आहे. हे 4 संकेत म्हणजे केवळ भविष्य नाही, तर तुमच्या नशिबाने तुम्हाला दिलेली एक नवी दिशा आहे. आता महत्त्वाची गोष्ट, केवळ भविष्यवाणी ऐकून थांबू नका. ही ऊर्जा, हा आत्मविश्वास तुमच्या कामात वापरा. येणारे 7 दिवस तुम्ही पूर्ण उत्साहाने जगा. लक्षात ठेवा, कर्म आणि ग्रह यांचा समन्वय साधला तरच 100% सकारात्मक परिणाम मिळतो. आज सांगितलेला श्रीसूक्तम आणि गरजूला दान करण्याचा उपाय तुम्ही निश्चितपणे करा. यामुळे तुमच्या सकारात्मक ग्रहांना आणखी बळ मिळेल आणि यशाचा मार्ग तुमच्यासाठी सहज होईल. तुम्हाला तुमच्या जीवनातील हा सकारात्मक बदल स्वीकारावा लागेल. तुमच्या मनात कोणताही संशय ठेवू नका. तुमच्या मेहनतीवर आणि तुमच्या नशिबावर पूर्ण विश्वास ठेवा. आणि आता तुमच्यासाठी एक अंतिम आणि अत्यंत महत्त्वाचा संदेश. तुम्हाला जर अशाच प्रकारे सत्य आणि अभ्यासपूर्ण ज्योतिष माहिती नियमितपणे हवी असेल, 1. खालील सदस्य व्हा. सबस्क्राईबचे बटन लगेच दाबा आणि त्यापुढील घंटेचे चिन्ह बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आम्ही जेव्हा तुमच्या राशीबद्दलचा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ प्रकाशित करू तेव्हा त्याची सूचना नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. 2. तुम्हाला ही भविष्यवाणी 100% सत्य वाटली असल्यास या व्हिडिओला मोठे पसंती लाईक चिन्ह देऊन आमचे प्रोत्साहन वाढवा. 3. आणि सर्वात महत्त्वाचे, टिप्पणी कॉमेंट बॉक्समध्ये जय वृषभेश्वर हे शब्द लिहून आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा आणि तुमची सकारात्मकता व्यक्त करा. 4. हा व्हिडिओ वृषभ राशीच्या तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना वाटा शेअर करा. त्यांनाही या शुभ संकेतांची माहिती मिळू द्या. पुढील 7 दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि यशाचे जावोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी तुमचा ज्योतिष मित्र आता तुमची रजा घेतो. भेटूया लवकरच पुढील खास आणि महत्त्वपूर्ण भागात. तोपर्यंत शुभम भवतु.